बीड जिल्ह्यातील अशी दोन गावं ज्यांच्या एकोप्याचं गुपित या पीठाच्या गिरण्यामध्ये दडलेलं आणि इथलं धार्मिक महत्व तर इतकं जबरदस्त आहे की संपूर्ण बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून या ठिकाणी दर्शनासाठी भाविक येत असतात. चला तर मग सांगतो तुम्हाला कोणतं हे गाव आणि काय आहे तिथली माहिती सगळं सांगतो, त्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. तर राम राम मंडळी, मी आपला एसपीएन. आज गेलतो आपण बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील धोमे गावच्या नवशा मारुती मंदिराला भेट देण्यासाठी. तर मग अगोदर आपण मंदिर बघून घेऊ, नंतर सांगतो तुम्हाला या गावाच्या पीठाच्या गिरण्याची आणि या गावाच्या एकोप्याची काय भानगड. हे संपूर्ण मंदिर धोमे गावच्या गावकऱ्यांनी स्वखर्चातून बांधलेलं आणि हे एवढं जबरदस्त आहे की हे मंदिर पाहून डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहत नाही. चला आता आपण मारुती रायाचं दर्शन घेऊ. आणि या मंदिरामध्ये अखंड अविरतपणे विनावादन चालू असते. गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक दिवशी एक माणूस असं नियोजन या मंदिरामध्ये लावलेलं. आता तुम्हाला दाखवतो इथली मारुती रायाची मूर्ती, जी पाहून तुम्ही अत्यंत खुश होणार आहेत आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करणार आहेत. तर घ्या आता बजरंगबलीचं दर्शन. आणि या ठिकाणी विठ्ठल रखुमाई, भीमसिंग बाबा, महादेव बाबा आणि भगवान शंकराचं सुंदर असं मंदिर सुद्धा बघायला भेटतंय. ग्रुप ग्रामपंचायत असलेले आडपिंपरी आणि धोमेगाव हे दोन गाव दिसायला जरी एक असली तर असायला मात्र दोन आहे. दोन गावामध्ये दोन मारुतीचे मंदिर आणि त्या दोन मंदिराच्या दोन पीठाच्या गिरण्या आणि त्या गिरण्यामधून साऱ्या गावाने दळून न्यायचं आणि डायरेक्ट पाडव्याला पैसे द्यायचे अशी सुविधा त्या मंदिरातर्फे केलेली. ऐका नाही अनोखी प्रताभर भेटू आता असेच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.